अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार। मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना करते व आजच्या या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। आता लक्ष्मीपूजन दिवशी आपल्याला काही सेवा करायची आहे। आता तसं तर आपण वसुबारस धनत्रयोदशी या संबंधीची व्हिडिओ पाहिलेच, पण आता लक्ष्मीपूजनाचा देखील लवकरच व्हिडिओ येऊन जाईल। पण त्या अगोदर लक्ष्मीपूजनासाठी ज्या वस्तू लागतात त्या आवर्जून तुम्ही खरेदी करून आणा। त्यातील एक म्हणजे आहे कवड्या। पिवळ्या कवड्या तुम्हाला आवर्जून आणायच्या आहेत। गेल्या वर्षी देखील आपण ही कवड्यांची सेवा केलेली आहे। आपल्याला 7 कवड्यांची सेवा करायची आहे आणि या कवड्या तुम्हाला पांढऱ्या नाही पिवळ्याच घेऊन यायच्या आहेत। तर 7 पिवळ्या कवड्यांवरती आपण ही सेवा करायची आहे। गेल्या वर्षी भरपूर आपल्या महिला मंडळांनी सगळ्यांनी केलेली आहेत आणि त्या आपल्या देवघरात किंवा तिजोरीत तुम्ही ठेवल्याच असतील। पण त्या कवड्यांचं काय करायचं, तर त्या कवड्या तुम्हाला पुन्हा वापरायच्या नाही आहेत। या पूजेमध्ये तुम्हाला त्या विसर्जित करून द्यायच्या आहेत। तुम्हाला एक वाहत्या पाण्यामध्ये त्या सोडून द्यायच्या आहेत आणि नवीन कवड्या आणून त्यावरती तुम्हाला या सेवा करायच्या आहेत। आणि ज्यांना वाटतं बाबा नाही मला या टाकून नाही द्यायच्या, तर बघा भरपूर कवड्या होतात तशा आपल्या घरामध्ये, मग तिजोरीमध्ये भरपूर कवड्या होऊन जातात। मग गेल्या वर्षी ज्या कवड्या आहेत त्याने आपल्या घरातील जे काही नकारात्मकता आहे ते सगळं शोषून घेतलेलं आहे। त्यामुळे त्या कवड्या तुम्हाला विसर्जित करायच्या आहेत आणि तुम्हाला नवीन कवड्या तुमच्या घरामध्ये आणायच्या आहेत। आणि या नवीन कवड्या आणताना पिवळ्याच्या कवड्या तुम्हाला आणायच्या आहेत। आता गेल्या वर्षीच्या कवड्यांचं काय करायचं ते तुम्हाला मी सांगितलं। बघा ही गेल्या वर्षीची माझी पोटली आहे कवड्यांची। तुम्हाला अशा पद्धतीने कवड्यांची पोटली यावेळेस देखील करायची आहे। 7 कवड्यांची पोटली तयार करायची। आता ही गेल्या वर्षीची आहे, तर या गेल्या वर्षीच्या पोटलीला आपण विसर्जित करणार आहोत, म्हणजे यातील ज्या कवड्या आहेत त्या विसर्जित करणार आहोत आणि नवीन कवड्या आपल्याला या सेवेसाठी आपण आणणार आहोत। अशा पद्धतीची तुमची देखील पोटली असणार आहे गेल्या वर्षीची, ती पोटली तुम्हाला बाहेर काढून विसर्जित करून टाकायची आहे। तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा अखंड वास राहावा, तिने निरंतर आपल्या घरामध्ये अखंड तिची कृपा अशीच सदैव राहावे। आपली लक्ष्मी घरातील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राप्त लक्ष्मी जी आहे ती स्थिर राहण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे। लक्ष्मी प्राप्तीच्या मी भरपूर सेवा तुमच्यासोबत शेअर केल्या, पण या लक्ष्मीपूजन दिवशी जर तुम्ही कवड्या ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत व माता लक्ष्मीला आकर्षित देखील करत असतात, त्यामुळे तुम्हाला पिवळ्या कवड्या आवर्जून घ्यायच्या आहेत। आता पिवळ्या भेटल्याच नाहीत, आम्हाला पांढऱ्याच भेटतात, आमच्या इथे पिवळ्या शक्य नाही भेटणं, कधी कधी होतं असं, तर अशा वेळेस काय करायचं, तर त्या पांढऱ्या कवड्या घेऊन या। केसर किंवा हळदीचं पाणी थोडंसं तयार करा, थोडंसं ओलसर, आणि त्या पूर्ण पिवळ्या करायच्या आहेत आणि ते पिवळं पूर्ण सुकलं पाहिजे, म्हणजे पांढऱ्या कवड्या पिवळ्या करायच्या आहेत। हा तुम्ही उपाय करू शकता। जर नाहीच भेटल्या तर, जर पिवळ्या भेटत असतील तर पिवळ्याच तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि पिवळ्या कवड्या तुम्हाला घरी घेऊन यायच्या आहेत। देवघरासमोर तुम्हाला एक तुपाचं निरंजन प्रज्वलित करायचं आहे। तुपाचंच करायचं आहे। माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी तुम्ही तेलाचे दिवे रोज देवघरासमोर लावता, पण एखादी विशेष सेवा आपण जर करत असो लक्ष्मी प्राप्तीसाठी, तेही लक्ष्मी प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, आपल्या घरामध्ये लक्ष्मीची बरकत वाढण्यासाठी, धनधान्यामध्ये वाढ होण्यासाठी जर आपण ह्या सेवा करत असतो, तर अशा वेळेस तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे। त्या तुपाच्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 लवंगा व थोडीशी हळद मिक्स करायची आहे आणि हा तुपाचा दिवा माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। माता लक्ष्मीला सांगायचं आहे की तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहात, तुमची इच्छा असतील, काही आकांक्षा असतील तुमची, किंवा एखादं संकट असेल, त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी माता लक्ष्मीला एक प्रकारे प्रार्थना करायची आहे, विनंती करायची आहे। 7 कवड्या तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला घ्यायच्या आहेत। 7च्या 7 कवड्या तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला नंतर मी ज्या काही सेवा सांगणार आहे त्या सेवा करायच्या आहेत। आता या सेवा करताना सगळ्या सेवा करायच्या का याच्यातली थोडी थोडी सेवा केली तर चालेल? बघा आपण देवाला मागताना करोडोने मागतो आणि आपण देवाकडून करोडोची अपेक्षा देखील करतो, पण देवांना आपण देवाची सेवा करताना आपण त्याच्यात काचकूच करतो की माझा एवढा वेळ जाईल, मग एवढा वेळ मी कुठे बसू, माझा एवढा वेळ मी कसा देऊ देवांना, तर असं नाही करायचं। सेवा देखील तितक्याच मनोभावे करायची। सेवा तुम्ही मोजून मापून करायला लागलात ना, मग सेवेमध्ये तुम्हाला त्याचं फळ मिळत नाही कधी कधी, त्यामुळे तुम्ही सेवा आवर्जून तुम्ही मनोभावे करायची आहे, शुद्ध अंतकरणापासून करायची आहे। सेवा करताना सगळ्यात अगोदर तर तुम्हाला कवड्या तुमच्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचं जे श्रीसुक्तम आहे, श्रीसुक्तमचं तुम्हाला 16 वेळा पठण करायचं आहे। 16व्या वेळेसच फलश्रुती बोलायची आहे, 16 वेळा प्रत्येक वेळेस फलश्रुती बोलायची नाही, म्हणजे 16 वेळा श्रीसुक्तम बोलून घ्यायचं आहे आणि 16व्या वेळेस फक्त एकदाच फलश्रुती तुम्हाला बोलायची आहे। असं श्रीसुक्तम 16 वेळा बोलायचं आहे। आता शक्य नाही आहे, घरात खूप लहान बाळ आहे, ते सारखं रडत असतं, लहान मुलं असलं की बघा कधी कधी शक्य होत नाही, किंवा एखादं वृद्ध आपल्या घरामध्ये असतो, सारखं त्यांच्याकडे जावं लागतं, ते सारखे आवाज देतात, अशा वेळेस जास्त वेळ आपण देऊ शकत नाहीत। अशा वेळेस तुम्ही श्रीसुक्तम 1 वेळा बोललं तरी देखील चालणार आहे। नंतर पुरुष सुक्तम एकदा बोलायचं आहे। कवड्या हातामध्येच ठेवायच्या आहेत तुम्हाला व्यवस्थित। श्रीसुक्तम 16 वेळा किंवा 1 वेळा,
पुरुष सुक्तम 1 वेळा बोलायचं आहे. तुम्हाला 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचे. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. हा 16 वेळा विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री मंत्र झाला. 16 वेळा नवार्णव मंत्र म्हणायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. नंतर तुम्हाला 16 वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे. आता कुबेर मंत्र मी तुम्हाला सांगते. हे सगळे मंत्र व ह्या सेवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. ओम श्री वित्तेश्वराय स्वाहा. ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं श्री वित्तेश्वराय नमः. हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ओम श्री वित्तेश्वराय स्वाहा. ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं श्री वित्तेश्वराय नमः. हा कुबेर मंत्र आहे. हा तुम्हाला 16 वेळा पठण करायचं आहे. नंतर बघा सगळ्यात शेवटी एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या षडाक्षरी मंत्राची तुम्हाला घ्यायची आहे. का? कारण बघा आपल्या सगळा जे कर्म आहे, जे प्रारब्ध आहे, त्या सगळ्यामध्ये आपला गुरुबळ देखील तितका स्ट्रॉंग असायला हवा. ज्यावेळेस आपलं गुरुबळ स्ट्रॉंग असतं ना, त्यावेळेस आपल्याला येणाऱ्या संकटांना तोंड देण्यास बळ मिळत असतं. गुरुचं पाठबळ असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे गुरूंना कधीही विसरायचं नाही. महाराज आपले गुरु आहेत. त्यामुळे महाराजांच्या षडाक्षरी मंत्राची एक माळ तुम्हाला आवर्जून या सेवेमध्ये घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या एवढ्या सगळ्या सेवा करायच्या आहेत. या सेवा झाल्यानंतर तुम्हाला त्या कवड्या माता लक्ष्मीसमोर तुम्हाला ठेवायच्या आहेत. माता लक्ष्मीसमोर त्या सगळ्या कवड्या तुम्हाला एका प्लेटमध्ये पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे. पिवळ्या रंगाचा कपडा गेल्या वर्षीचाच वापरायचा नाही. आता हे गेल्या वर्षीचा कपडा पण आहे, पोटली पण आहे, तर हे वापरायचं नाही. हे सगळं विसर्जित करून टाकायचं आहे तुम्हाला. आणि नवीन पिवळ्या रंगाचा ज्यावेळेस तुम्ही कवड्या खरेदी कराल त्यावेळेस नवीन पिवळ्या रंगाचा कपडा तुम्हाला खरेदी करायचा आहे. त्याच्यामध्येच तुम्हाला या कवड्या एका प्लेटमध्ये ते कपडा ठेवा, कवड्या ठेवा आणि कवड्या उघड्या ठेवू नका. कवड्याची पोटली बांधून तुम्हाला ठेवायची आहे. कवड्या उघड्या ठेवू नका. सेवा झाल्यानंतर तिथे माता लक्ष्मीसमोर थोडा वेळ ठेवा, 5-10 मिनिटे तिथे कपड्यामध्ये. नंतर त्याची पोटली बांधायची आहे. त्याच्यावरती त्याला हा धूप दीप अगरबत्ती कवड्यांना दाखवायचा आहे सेवा झाल्यानंतर. आणि नंतर तुम्ही माता लक्ष्मीला सांगायचं आहे की माझ्या घरावरती अखंड कृपा तुझी सदैव अशीच राहू दे. घरामध्ये धनधान्याची बरकत होऊ दे. घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा वरदहस्त असू दे. त्याच प्रकारे घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीचे योग येऊ देत व प्राप्त लक्ष्मी, सगळ्यात महत्त्वाचं जी प्राप्त लक्ष्मी आहे ती स्थिर राहू दे, अशी प्रार्थना माता लक्ष्मीला करायची आहे. जर तुम्हाला ह्या 7 कवड्या हातात घेणं शक्य नसेल तर एक तांदळाची प्लेटमध्ये एका छोट्याशा डिशमध्ये तुम्हाला तांदूळ भरून घ्यायचे आहेत. तांदळावरती त्या 7 कवड्या व्यवस्थित ठेवून द्या. प्रत्येक कवडीला हळदी कुंकू लावायचं आहे व तुमचा हात त्या कवडीवरती ठेवून तुम्हाला बाकीच्या सेवा करायच्या आहेत. अशा पद्धतीने जरी सेवा केल्या तुम्ही तरी देखील चालणार आहे. अशा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणाऱ्या व सर्वात उच्च व प्रभावी अशी ही सेवा आहे 7 कवड्यांची. प्रत्येकाने करा. कारण लक्ष्मीपूजन आता 1 तारखेला आहे, तर त्या अगोदर व्हिडिओ टाकते म्हणजे तुम्हाला कवड्या आणायला, म्हणजे या सगळे जे काही वस्तू आहेत त्या आणायला तुम्हाला वेळ मिळेल. त्यामुळे अतिशय प्रभावी व उच्च कोटीची व माता लक्ष्मीची अतिशय प्रिय अशी ही सेवा आवर्जून करावं. आपली जी काही लक्ष्मी प्राप्त नाही आहे, स्थिर नाही आहे घरामध्ये, त्या लक्ष्मीला 4ही बाजूने पाय फुटतात. घरात लक्ष्मी येऊन टेकते की नाही तोपर्यंत तिला पाय फुटतात व ती लक्ष्मी सगळी घराच्या बाहेर निघून जाते. तर असं न होता जी प्राप्त लक्ष्मी आहे ती तरी स्थिर राहावी, ती आपल्या घरामध्ये टिकून राहावी, यासाठी तुम्ही आवर्जून सेवा करायची आहे. व आता माता लक्ष्मीला आवर्जून प्रसन्न करायचं आहे. तिचा वरद हस्त आपल्या डोक्यावरती कसा येईल, ती कशी प्रसन्न होईल याच्याकडेच आपल्याला लक्ष द्यायचं आहे. अतिशय छोटीशी माहिती पण खूप महत्त्वाची माहिती तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या आणि व माता लक्ष्मीच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.